मशरूम आता दिसायला लागलेत मोठे मोठे, पण शिजल्यानंतर खूप छोटे. तर गाईज अर्धा किलो मशरूम मागवलेली आहे. मशरूम क्लीन झालेले आहेत आणि तिथं माझे मसाला व्हेज मसाला तयार झाला. मशरूम कट करून घेतले. आता हा मसाल्यात मशरूम टाकते. हे आपलं पुदिनाचा लेअर. व्हेजेस मी कट करून घेतलेली आहे. हे बघा इथं बीन्स आहे. हे आपलं बरोबर व्यवस्थित दम लागते. ह्यामध्ये पण 1 2 ह्यामध्ये तर गाईज मी मुंबईला गेली होती ना, तर मुंबईवरून मुंबई बांद्रा लिंकिंग रोडवरून काय काय वस्तू आणले ते दाखवते. ते सेट आहे. देन ब्युटिफुल असे ब्रेसलेट. हे बघा ह्यावरती 2 बटरफ्लाय आहे. तर गाईज बिर्याणी बनवण्यासाठी जे काही लागणार आहे उद्या सकाळी ते सगळे व्हेजेस मी कट करून घेतलेली आहे. हे बघा इथं बीन्स आहे. हे आपलं शिमला मिर्च कॅप्सिकम आणि हे गोबी आणि हे फ्लॉवर, इथं कॅरेट आणि हे आलू. हे मग त्यानंतर हे पुदिना आणि तिथे मटर. हे सगळं उद्या व्हेज बिर्याणीसाठी लागणार आहे. आणि हे बघा किती कचरा झालेला आहे आणि भांडी पण धुवायचं आणि ते पण आवरायचं आहे. हे बघा हे सगळं घाण सगळं क्लीन करायचं. किचन कट्टा आहे बघा. आणि हे आत्ताच आले, जेवत आहेत हे. आणि टाइम बघा 11 मिरच्या माझी बुक. ओके चलो बाय. तर गाईज मी मुंबईला गेली होती ना, तर मुंबईवरून मुंबई बांद्रा लिंकिंग रोडवरून काय काय वस्तू आणले ते दाखवते. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल ही ब्युटिफुल अशी व्हाईट कलर ड्रेस. देन दिस इज जीन्स, ब्लू जीन्स, स्ट्रेट फिटिंग ब्लू जीन्स आहे. ओके हे झालं. आय रिअली लाईक द पर्स. हे बघा हे आणि ॲक्च्युली प्रॉपर रंग दिसत नाही आहे टॉपचा. हे बघा असं कलरचा टॉप आहे. ठीक आहे. सॉरी शर्ट आहे हा शर्ट. देन देन दिस ब्युटिफुल वन पीस. दिस इज रिअली क्यूट. आय डोंट नो मला हे येईल की नाही, पण खूप छान आहे हा पण. ठीक आहे. मग ह्यामध्ये ज्वेलरीज आहे. जे काही सगळे ज्वेलरीज घेते ना मी ते आहेत. सी हे पूर्ण पॅकेट. अरे फोकस नाही होते ह्याच्यावर. हां हे बघा हे पूर्ण पॅकेट आहे. सेट आहे. देन ब्युटिफुल असे ब्रेसलेट. हे बघा ह्यावरती 2 बटरफ्लाय आहे. आणि हे नेकलेस. ह्यामध्ये 3 आहेत. देन हे कानातले. देन हे पण कानातले. एवढे सगळे मी घेतले. तर गाईज अर्धा किलो मशरूम मागवलेली आहे. हे बघा आता हे मशरूम क्लीन करायचे आहे आपल्याला. आणि त्यासोबत हे फ्लिपकार्ट मिनिट्स केले. ॲज ऑलवेज फ्लिपकार्ट म्हणून ऑर्डर केलेलं आहे. आणि हे अमूल मस्ती दही मॅरिनेट करायचं आहे. मॅरिनेट करून ॲक्च्युली ह्यात टाकून लगेच बनवणार आहे. हे अर्धा किलो मशरूम आहे. आता ह्याला क्लीन करावं लागेल. मशरूम क्लीन झालेले आहेत आणि तिथं माझे मसाला व्हेज मसाला तयार झाला आहे. आता ह्यामध्ये हे मशरूम कट करून ह्यात टाकते. मग थोडा वेळ शिजवते. आणि मशरूम कट करून घेतले. आता ह्या मसाल्यात मशरूम टाकते. ओके त्याला आता मस्त मिक्स करून घेते.
कमी आहे. मी स्टार्टिंगलाच ऑइल थोडं कमी टाकलं होतं. आता मस्तपैकी ऑइल टाकते पुन्हा आणि थोडं शिजवून घेते. आणि ह्यामध्ये जे बिर्याणी मसाला मी बनवणार आहे ना, ते अजून बनवलं नाही, ते बनवेल मी. हे मस्त आता शिजू दे. किती टेम्पटिंग वाटतं बघा. मशरूम बिर्याणी. मशरूम आता दिसायला लागलेत मोठे मोठे, पण शिजल्यानंतर खूप छोटे होतात. एकदम असं वाटणार पण नाही ह्यामध्ये मशरूम टाकले मी. ही तयार केलेली माझी स्पेशल मसाला, जे की मी बनवलेल्या बिर्याणीला एक वेगळे टच देते. तर याला मिक्स करूया. हे बघा, मशरूम पण शिजत आलेले आहेत. ह्यामध्ये अजून दही टाकायचे, थोडं तेल टाकायचे, मीठ टाकायचे, सगळं टाकून दमला लावायचं. हे थोडं वेळ शिजवून आपलं व्हेज मशरूम मसाला तयार झालेला आहे. आता ह्यामध्ये दमला ठेवणार आहे. ओके, हे बघा, आता मशरूमचा मसाला मी इक्वली स्प्रेड करते. ओके, हे झालं. आता यावरती भाताचा थर होते. थोडं व्हिडिओ बनवून म्हटलं तर आपलं पुदिनाचा लेअर, आता दमला ठेवण्यासाठी पहिला होल करून घेऊ. हे बघा, असे 4 होल केलं ना बरोबर व्यवस्थित दम लागते. ह्यामध्ये पण 1 2, ह्यामध्ये तूप टाकायचं आहे मला अजून. 3 4, असे 4 होल. हे आपलं कलरचं पाणी. ओके, आणि ह्यामध्ये थोडं. निके, शेवटचा दिवस आहे, कसं वाटतंय तुला? खूप छान. फायनली आता मी सांगणार. काय आणलं तू पिशवीमध्ये? सरप्राईज. सेकंड ब्लॉक मध्ये बघा. येस. अजून बस नाही आली, माहितीये का? गेला. मला वाटलं 2 मिनिटात मी पण वेअर करणार होते पण नाही केले. करायचं. ओके, हे बघ, चला. आली बस. नाही ना, 208 आहे. साक्षीचं सगळं सामान घेतलं मी मटकीपासून. हा का? माझ्या हातातलं ब्रेसलेट कसं दिसतंय? मस्त दिसतंय. तुझ्या गळ्यातलं बघू. हा, ते सापाचं आहे का? हा, हे वाले साक्षीला खूप आवडते. छान आहे. आणि मला पण घ्यायचं आहे तसं पण सोन्याचं. घेईल ना मी. घेईल. मला पटेल वाटतं. काय हे बघा, एवढं मोठं टेबल लावलेलं आहे, कारण की आज आहे पॉट लंच. म्हणजे फार मॅनेजर पासून TL पर्यंत सगळे येणार आहेत पॉट लंचला. तर इथं पास्ता अजून सर्व करायचं बाकी आहे. आणि ही आहे की हाय बोल की